वसई विकास लाईव्ह मध्ये आपले स्वागत। संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतले होते। चांगदेवाने निर्जीव भिंत चालवली होती असे पौराणिक दाखले आपल्याकडे आहेत। त्यामुळे पशुपक्षी प्राणी यांना भावभावना असतात हे पुन्हा एकदा वाड्यामध्ये बोलणाऱ्या कावळ्याच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे। आतापर्यंत आपण फक्त पोपटच बोलतो असे म्हणत आलो होतो, पण त्याला आता बोलणाऱ्या कावळ्यामुळे छेद गेला आहे। बोलणारा पोपट आपण अनेक वेळा पाहिला असेल, मात्र तुम्ही कधी कावळ्याला बोलताना पाहिलेय का? नाही ना? हे जगातील 10वे आश्चर्य म्हणावे लागेल। मात्र पालघरमध्ये एक कावळा खरोखरच बोलतोय, अगदी हुबेहूब लहान मुलाप्रमाणे। पालघर जिल्ह्याच्या अगदी वेशीवर असलेल्या गारगाव येथील हे मुकणे कुटुंब, मंगल्या मुकणे यांना काही वर्षापूर्वी एक अवघ्या 15 ते 20 दिवसांचा कावळा जखमी अवस्थेत एका झाडाखाली आढळून आला। त्यानंतर मंगल्या मुकणे यांनी या कावळ्याला घरी आणून त्याच्यावर उपचार केले। मुकणे यांच्या कुटुंबातील चिमुकली मुलं या कावळ्याला खाऊ पिऊ घालू लागली। त्यानंतर या कावळ्याला माणसांची इतकी सवय झाली की तो अगदी मुकणे कुटुंबियांचा सदस्यांच्या अगदी हाताखांद्यावर खेळू लागला। 1.5 वर्षाचा झालेला हा कावळा मागील महिनाभरापासून अचानक बोलू लागला आहे। अगदी सहजच बाबा, काका, आई, बाबू काय करता, कशासाठी घरात आलात असे शब्द सहज उच्चारतोय। बोलणाऱ्या कावळ्याचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर या कावळ्याला पाहण्यासाठी नागरिक देखील मोठी गर्दी करू लागले आहेत। मुकणे कुटुंबातील घरातल्या सदस्यांनी एखाद्या दुसऱ्या सदस्याला आवाज दिला तर हा कावळा देखील त्या सदस्याला आवाज देऊन जवळ बोलवतो। एखादा अनोळखी माणूस घरात आला तर काय काम आहे असं विचारपूस करत हा कावळा घराची राखणदारी देखील करत असल्याचे मुकणे कुटुंबियांकडून सांगण्यात येते। आजूबाजूच्या परिसरात आणि जंगलात येणाऱ्या कावळ्यांसोबत हा कावळा सध्या दिवसभर बाहेर जात असला तरी संध्याकाळच्या सुमारास मात्र न चुकता मुकणे यांच्या घरी परततो। त्यामुळे एका घरातील सदस्याप्रमाणेच हा कावळा सध्या मुकणे कुटुंबातील सदस्य झाला असून त्याला देखील मुकणे कुटुंबाचा मोठा लळा लागला आहे। कुत्रा, मांजर, पोपट हे पाळीव प्राणी आतापर्यंत आपण अनेक ठिकाणी पाळलेले पाहिले असतील, मात्र कावळा हा पाळीव पक्षी असल्याचा क्वचितच समोर येते। त्यातही बोलणारा कावळा ही तर अनेकांसाठी अतिशयोक्तीच। मात्र मुकणे कुटुंबाने या कावळ्याला आपल्यासं करून त्याला बोलता केले। हा बोलणारा कावळा सध्या चर्चेचा विषय ठरला असून त्याला पाहण्यासाठी अनेक जण गारगाव येथे हजेरी लावत आहेत। खाऊ खातोस का नाही रे? अरे खोकलास तू? अरे खोकतोस तू रे? काय सांगत काय रे?
माझं नाव तनुजा मंगळुमकणे, राहणार गारगाव इथे. आणि तू कितीला शिकते आता? 12वी झालेली आहे. तर तुमच्या घरातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय, तो कावळा बोलतो. नक्की काय ती स्टोरी आहे संपूर्ण? म्हणजे हा कावळा तुम्हाला कुठे भेटला, किती लहान असताना तू आणलेला त्याला? कावळा जून महिन्यात 28 तारखेला आम्हाला भेटलेला, झाडाखाली 15 दिवसांचा असेल तेव्हा भेटलेला आम्हाला. आणि मग ते बोलायला लागला हे तुझ्या कधी?